आता पुढची बातमी आहे वंचितच्या प्रवक्त्यांनी केलेल्या मोठ्या दाव्याची। सिद्धार्थ मोकळेंनी एक मोठा दावा केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये चर्चा झाल्याचा दावा वंचितच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे। 25 जुलैला खासदार संजय राऊत हे दिल्लीत भाजप अध्यक्ष नड्डांना भेटले असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। 5 ऑगस्टला फडणवीस मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा हा दावा आहे। वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना भेटले। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले, स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं